नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आपल्यासमोर इयत्ता 9वीच्या जे इंग्लिशचं पुस्तक आहे त्यातील पहिल्या युनिटमधील 5वा लेसन द नेकलेस याचा पहिला पार्ट सादर करतोय. पेज नंबर 24 वर, पान नंबर 24 वर याचा पहिला पार्ट आहे. माझ्याकडे पुस्तक आहे, तुम्हाला पुस्तकाची गरज भासणार आहे. तर मग चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पेज नंबर 24, पार्ट 1. मॅथिल्ड वॉज अ प्रिटी अँड चार्मिंग गर्ल. मॅथिल्ड ही एक सुंदर आणि मोहक अशी मुलगी होती. born as a if by an error of fate. कदाचित तिचा जन्म हा दैवाच्या चुकीमुळे झालेला असावा की काय. म्हणूनच इन टू अ फॅमिली ऑफ क्लर्क्स, कारकुनांच्या कुटुंबामध्ये तिचा जन्म कदाचित नशिबाच्या चुकीने झालेला होता की काय. शी हॅड नो मीन्स ऑफ बिकमिंग नोन, अंडरस्टूड, लव्ड और बी वेडेड टू एन ॲस्ट्रोक्रॅट. आता बघा, तिच्याकडे असं कुठलंही साधन नव्हतं की ज्यामुळं ती लोकांना माहिती होईल, तिला लोकांनी समजून घेतलं जाईल व तिच्यावरती लोकांनी प्रेम केलं जाईल, किंवा तिचा विवाह एखाद्या अरिस्टोक्रॅट बरोबर. अरिस्टोक्रॅट या शब्दाचा अर्थ एखादा अमीर किंवा उमराव, एखादा अमीर उमरावाबरोबर तिचं लग्न व्हावं अशासारखं तिच्याकडे कुठल्याही प्रकारचं साधन नव्हतं. म्हणजे का तिच्यासारख्या सामान्य मुलीचं लग्न एका मोठ्या अमीर उमरावाबरोबर व्हावं असं कुठलंही तिथं काही कारण औचित्य नव्हतं, असं इथं लेखकाला सांगायचं आहे. And so she let herself be married to a minor official at the Ministry of Education. आणि म्हणूनच ती एका मायनर ऑफिशियल बरोबर, ती म्हणजे एका किरकोळ अशा कमी दर्जाच्या असलेल्या एका अधिकाऱ्यासोबत तिचं लग्न झालं, की जो अधिकारी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षण मंत्रालयामध्ये तो कामाला होता. अशा एका किरकोळ कमी दर्जाच्या अधिकाऱ्यासोबत तिचं लग्न झालं. शी ड्रेस्ड प्लेनली बिकॉज शी हॅड नेव्हर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. आता ही जी मॅथिल्ड आहे ही अत्यंत प्लेनली अशी तिचे ड्रेस असायचे, म्हणजे अगदी साधे साधे कपडे तिचे असायचे. कारण का, तर तिला त्यापेक्षा चांगली कपडे विकत घ्यायला तिला परवडत नव्हतं. शी सफर्ड एंडलेसली. तिचं जे दुःख होतं, ती त्रस्त अगदी अखंडपणानं तिचं त्या दुःखाला सीमा नव्हती, अशा ती त्रस्त होती. फिलिंग शी वॉज एंटायटल्ड टू ऑल द लक्झरीज ऑफ लाईफ. एंटायटल्ड या शब्दाचा अर्थ हक्क असणं. तिला वाटायचं की आपला सुद्धा जीवनामधल्या सगळ्या आरामदायी गोष्टींमध्ये सुद्धा आपला हक्क आहे, मग आपल्याला त्या का मिळत नाहीत, या गोष्टीनं ती कायमस्वरूपी अखंडपणे ती दुःखामध्ये व्यग्र असायची, दुःखी होत झालेली असायची. शी सफर्ड बिकॉज ऑफ हर शॅबी पुअरली फर्निश्ड हाऊस. आता तिच्या दुःखाला अजून एक कारण होतं, ते म्हणजे काय, तर तिचं जे घर होतं ते वेल फर्निश्ड नव्हतं. तर ते घर शॅबी होतं आणि पुअरली होतं. म्हणजेच काय, तर ते अगदी जुनाट झालेलं, फाटकं तुटकं असलेलं आणि तुटलेलं मोडलेलं असं असलेलं आणि गबाळ अशा स्वरूपातलं असलेलं फर्निचर, असं फर्निचर घर असल्यामुळं ती दुःखी होती. तिच्या दुःखाचं हे एक कारण होतं. ऑल दीज थिंग्स दॅट अनदर वुमन ऑफ हर क्लास वुड नॉट इवन हॅव नोटिस्ड. आता तिच्या वर्गातील ज्या काही स्त्रिया
आहेत किंवा तिच्या वर्गात इतर जी काही स्त्री आहे तिला ऑल दीज थिंग्स दॅट अनदर वुमन ऑफ हर क्लास वुड नॉट इव्हन हॅव नोटिस्ड, या सगळ्या गोष्टींची कदाचित त्यांना कल्पना नसावी किंवा त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत नसाव्यात. टॉर्मेंटेड हर अँड मेड हर रिसेंटफुल, त्या बायका काय करायच्या तर तिच्याच वर्गातील स्त्रिया तिला नेहमी टॉर्मेंटेड करायच्या, म्हणजेच तिला सतावायच्या, छळ केल्यासारखं तिला त्रस्त, आणि त्यामुळं टॉर्मेंटेड हर अँड मेड हर रिसेंटफुल, आणि त्यामुळं ती संतप्त व्हायची, ती क्रोधित व्हायची, तिला राग यायचा. म्हणजे काय तर तिच्या वर्गा म्हणजे वर्ग असं, क्लास हा शब्द वर्ग शाळेचा वर्ग न घेता आपण दुसरा अर्थ तिच्या त्या वर्गातील एक वरिष्ठ वर्ग उच्च वर्ग असा वर्गातील तिच्या वर्गातील त्या स्त्रिया तिला किंवा काही इतर काही स्त्रिया तिला सतावायच्या, आणि यामुळे ती त्रस्त व्हायची की तुझ्याकडे हे नाही, तुझ्याकडे ते नाही, तुझ्याकडे अशा गोष्टी नाही, त्यामुळे ती त्रस्त व्हायची, रागायची, तिला राग यायचा. शी ड्रीम ऑफ अ ग्रँड पॅलेशियल मॅन्शन, आता तिचं स्वप्न होतं की एक भव्य असा राजेशाही थाट असलेला, पॅलेशियल म्हणजे राजेशाही असा एखाद्या मोठी हवेली किंवा मोठा वाडा मॅन्शन असावं असं तिला वाटायचं, असं तिचं स्वप्न होतं. विथ वास्ट रूम्स अँड इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स, आता ज्याच्या खोल्या खूप प्रचंड मोठ्या आणि इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स आणि छोट्या छोट्या पण खोल्या ज्या इन्व्हाइट करत असेल, निमंत्रित करत असणाऱ्या. परफ्युम्ड फॉर आफ्टरनून चॅट्स विथ क्लोज फ्रेंड्स, आणि त्या अत्तरांनी सुगंधित झालेल्या असाव्यात की ज्या वेळेला दुपारच्या गप्पा मारायच्यासाठी त्या छोट्या छोट्या रूम्स काय करत असाव्यात तर ते निमंत्रित करत असाव्यात, निमंत्रण देत असाव्यात. कुणाला तर तिच्या ज्या जवळच्या मैत्रिणी आहेत या जवळच्या मैत्रिणींना तिच्यासोबत दुपारच्या गप्पा मारण्यासाठी त्या निमंत्रित करणाऱ्या अशा छोट्या खोल्या आणि प्रचंड मोठ्या खोल्यांचं असलेलं एखादं मॅन्शन, एखादी मोठी हवेली आपल्याला असावी, अशा प्रकारचं तिचं स्वप्न होतं. मित्रांनो, पहिल्या 2 परिच्छेदावरून आपल्याला असं लक्षात आलं असेल की तिला जे मिळालेलं आहे त्या मिळालेल्या कुठल्याही बाबीमध्ये मॅथिल्ड ही या पाठाची हिरोईन म्हणून ही अजिबात समाधानी नव्हती. म्हणजे तिला जे प्राप्त परिस्थिती तिला जी होती त्यात ती अजिबात समाधानी नव्हती, ती दुःखी होती. इतरांच्या सुखाकडे बघून तिच्या स्वतःच्या ज्या गोष्टी नाही आहेत याचं तिला प्रचंड दुःख वाटत होतं. हे पहिल्या 2 परिच्छेदातून आपल्या लक्षात येतं आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे. Yet she had no rich dresses, no jewels, nothing, and these were the only things she loved. आता बघा, तरी जरी तिला उच्च अशी कपडे, चांगले दागदागिने ह्या सगळ्या गोष्टी तिला आवडत होत्या आणि तरी सुद्धा तिच्याकडं त्या नव्हत्या. शी वॉन्टेड सो मच टू चार्म, तिला भरपूर असा मोहकता, चार्म असा तिला हवासा वाटत होता. टू बी एन्व्हीड, एन्व्हीड म्हणजे ज्याचा मत्सर वाटावा इतरांना. टू बी सॉट आफ्टर म्हणजे हे सगळं मिळवल्यानंतर इतरांना मत्सर वाटावा एवढं मोहकता आपल्याला असावी असं तिला नेहमी वाटत असायचं. शी हॅड अ रिच फ्रेंड, अ फॉर्मर स्कूलमेट ॲट द कॉन्व्हेंट whom she avoided visiting. आता तिला एक श्रीमंत अशी मैत्रीण होती की जी तिच्या कॉन्व्हेंट स्कूलमधील तिची स्कूलमेट होती, तिची क्लासमेट होती, तिची क्लासमेट म्हणण्यापेक्षा तिच्या शाळेमधली तिची मैत्रीण होती. तिला ती भेट द्यायची ती कायमस्वरूपी ती टाळत असायची, नेहमी तिला टाळायची. बिकॉज आफ्टरवर्ड शी वुड वीप विथ रिग्रेट, डिस्पेअर अँड मिझरी. आणि यानंतर काय व्हायचं, ती ज्या वेळेला तिला त्यातनं भेट दिल्यानंतर तिला त्याबद्दल खूप शी वुड विप, ती रडायची. विथ रिग्रेट, डिस्पेअर अँड मिझरी. मिझरी म्हणजे दुर्दशा, म्हणजे आपली जी काही दुर्दशा आहे, आपली जी काही निराशा आहे
या निराशेबद्दल ती दुःखानं, रिग्रेटनं, खेदानं ती वीप करायची, म्हणजे ती रडत असायची. म्हणजे ज्या वेळेला बऱ्याचदा काय असतं मित्रांनो, मानवाची ही एक मनोवृत्ती आहे की आपला एखादा मित्र जर आपल्यापेक्षा जास्ती श्रीमंत असेल तर त्याची श्रीमंती, त्याचं डामडोल बघून आपल्याला आपल्या दुःखाचं लाज वाटते. आपल्याला आपल्या जे काही मिळालेलं आहे त्या गोष्टींचं नको वाटायला सुरुवात होते की नाही, तो एवढा श्रीमंत आहे मग मी एवढा गरीब आणि मग मी असा. ही मानवी प्रवृत्ती आहे. सेम इथंही तेच झालेलं आहे. वन इव्हिनिंग हर हजबंड came home with an air of triumph. एअर ऑफ ट्राईम म्हणजे विजयाची एक प्रकारची हवा अंगामध्ये असल्यासारखं. एक दिवस तिचा नवरा सायंकाळी घरी आला आणि त्याच्या अंगामध्ये एक प्रकारची विजयी उन्मादाची एक हवा होती. आपल्यात बऱ्याचदा असतं की तो हवेत असतो अशा अर्थाचं. होल्डिंग अ लार्ज एनव्हलप इन हिज हँड, त्याच्या हातामध्ये एक मोठा असा एनव्हलप म्हणजे लिफाफा होता, त्यानं पकडलेला होता. लुक, ही सेड, हिअर समथिंग फॉर यू. तो म्हणतो तिला, बघ तुझ्यासाठी इथं काहीतरी आहे माझ्याकडं. शी टॉर ओपन द पेपर अँड ड्रीव आउट अ कार्ड. तिनं तो जो कागद होता, लिफाफा होता, तो तिनं फाडला, टॉर केला आणि त्यातून एक कार्ड काढलं. ऑन विच वॉज प्रिंटेड द वर्ड्स, आणि ज्या कार्डवरती जे शब्द प्रिंट केलेले होते ते असे होते. द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मी, जॉर्ज रॅम्पोनो, रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ एम अँड मी, लॉयझल्स कंपनी ॲट द मिनिस्ट्री ऑन द इव्हिनिंग ऑफ मंडे, जानेवारी 18. तर त्यांना मी म्हणजे इथं दिलेले अर्थ, एम स्टँड्स फॉर मेन्सियर अँड मी स्टँड्स फॉर मॅडम. मी म्हणजे मॅडम, एमचा अर्थ मेन्सियर. फ्रेंच टर्म्स ऑफ ॲड्रेस लाईक मिस्टर अँड मिसेस इन इंग्लिश. ह्या फ्रेंच टर्म्स आहेत. जसं आपण इंग्लिशमध्ये मिस्टर आणि मिसेस म्हणतो तसं एम अँड मी असं म्हणण्याचं फ्रान्समध्ये ही पद्धत आहे. तर जॉर्ज रॅम्पोनो, मॅडम जॉर्ज रॅम्पोनो यांनी त्यांना आमंत्रित केलेलं होतं. कधी? तर मिस्टर अँड मिसेस लॉयझल या दोघांनाही कुठं? तर मिनिस्ट्रीमध्ये, एज्युकेशन मिनिस्ट्रीमध्ये. कशासाठी? तर 18 जानेवारी मंडेच्या सायंकाळी त्यांना बोलवलेलं होतं, त्यांना निमंत्रित केलेलं होतं. इन्स्टेड ऑफ बिईंग डिलायटेड ॲज हर हजबंड हॅड होप्ड. आता तिच्या पतीची अशी इच्छा होती की तिनं काय करावं, तर ती डिलायटेड व्हावी, म्हणजे ती आनंदित व्हावी. हे सगळं बघून तिला आनंद व्हावा अशा प्रकारची तिच्या पतीची इच्छा होती. पण तसं न होता, ती आनंदित न होता ती काय झाली बघा. शी थ्रू द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिसेंटफुली म्हणजे संतप्तपणे. तिनं काय केलं, तर ती जे इन्व्हिटेशन कार्ड आहे ते तिनं संतप्तपणे टेबलवर फेकून दिलं. अँड मटर्ड, आणि पुटपुटली, व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट. म्हणजे मी त्या इन्व्हिटेशन कार्डचं मी काय करावं असं तुला वाटतं. अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू वेअर इफ आय गो. आणि जर मी त्या पार्टीमध्ये जर मी गेले, तिथं इन्व्हाइट केले, तिथं जर मी गेले तर मी तिथं नेमकं मी काय परिधान करावं आणि तिथं जावं असं तुला वाटतं. ही हॅडंट थॉट ऑफ दॅट, ही स्टॅमर्ड. आता तिच्या नवऱ्यानं मात्र याबद्दल विचार केलेला नव्हता, त्यामुळे तो स्टॅमर्ड व्हायला सुरुवात झाली. स्टॅमर्ड म्हणजे भीत बोलला किंवा तोत्रेपणाने तो बोलला. काय म्हणतो बघा, वाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन इट सीम्स व्हेरी नाईस टू मी. तर तो म्हणतो, का असं का म्हणतेस? आपण ज्यावेळेला थिएटरमध्ये गेलो होतो त्यावेळेला तू ज्या ड्रेसमध्ये होतीस तो खूपच छान दिसत होता मला. मग त्याला काय झालं? ही स्टॉप स्टन डिस्ट्रेस टू सी हिज वाईफ क्राईंग. आता त्याची बायको रडते हे पाहून तो थांबला.
स्तब्ध झाला म्हणजे स्टन, डिस्ट्रेस झाला म्हणजे तो त्रस्त झाला किंवा दुःखी झाला. ही स्टटर्ड म्हणजे पुन्हा स्टॅमर्ड सारखंच, म्हणजे तो बीत तोत्रेपणानं तो परत बोलला. व्हॉट्स द मॅटर, लेट सी मॅथिल्ड, हाऊ मच वुड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट. तो म्हणतो का रडतेस, काय झालं? आणि एका चांगल्या ड्रेसची किंमत नेमकी किती असते, किती रुपयाला एक चांगला, किती पैशांना म्हणून आपण काय फ्रेंच जे असतील ते, त्यांना त्याची किंमत किती किमतीला एक चांगला ड्रेस येतो असं त्यानं विचारलं. शी थॉट फॉर अ मुमेंट कम्प्युटिंग द कॉस्ट. ती काही क्षण तिनं विचार केला आणि मनातल्या मनात तिनं जी रक्कम आहे, जी किंमत आहे तिच्या अडकी बांधली, मनातल्या मनात मोजलं. अँड ऑल्सो वंडरिंग व्हॉट अमाऊंट शी वुड आस्क फॉर विदाउट अन इमिडिएट रिफ्युजल. आता तिनं असं ती विचार करत होती की आपण आपल्या पतीला जर आपण ताबडतोब नकार दिला, रिफ्युजल केलं, तर त्यासाठी नेमकी कुठली अमाऊंट आपल्याला सांगावी लागणार आहे, की म्हणजे काय तर आपला पती तो ड्रेस घ्यायचाही नकार देईल आणि त्या पार्टीमध्ये जायचं सुद्धा नकार देईल. ॲट लास्ट ती अन्सर्ड हेजिटेंटली, आणि शेवटी हेजिटेंटली म्हणजे घुटमळत, अनिश्चितपणे किंवा द्विधा मनस्थितीत तिनं उत्तर दिलं. आय डोंट नो एक्झॅक्टली बट आय थिंक आय कुड डू इट विथ 400 फ्रान्स. मला अगदी एक्झॅक्ट अशी किंमत मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की तो कदाचित 400 फ्रान्सला, म्हणजे फ्रान्स नाणं 400 फ्रान्सला तो येईल असं ती सांगते. चलन आहे फ्रान्समधील. ही टर्न अ लिटल पेल बिकॉज ही हॅड बीन सेव्हिंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट टू बाय अ गन. आता तो थोडासा निस्तेज झाला. बिकॉज, कारण का तर त्यानं तेवढे 400 फ्रान्स त्याने काय केले होते तर साठवलेले होते. कशासाठी तर त्याला गन खरेदी करायची होती फॉर अ हंटिंग समर इन द कंट्री नियर नॅन्टियर विथ अ फ्यू फ्रेंड्स. तर तिथं जवळच आसपास असणाऱ्या ग्रामीण भाग नॅन्टिर या ठिकाणी त्याला उन्हाळ्यामध्ये आपल्या काही मित्रांसोबत त्याला शिकायला जायचे होते आणि त्यासाठी त्याला गन घ्यायची होती, म्हणून त्याने ते 400 फ्रान्स त्याने ठेवलेले होते. आणि हे फ्रान्स जर तिला द्यावे लागतील या भावनेनं म्हणा तो थोडासा निस्तेजात नाराज झाला होता. व्हेरी वेल, आय कॅन गिव्ह यू 400 फ्रान्स बट ट्राय अँड गेट अ रिअली ब्युटिफुल ड्रेस. तो म्हणतो ठीक आहे, मी काय करेन तर मी तुला 400 फ्रान्स आहे ते मी देईन आणि तू काय कर तर एक चांगला सुंदर असा ड्रेस त्याचा तर तू घे, तयार होत त्या ड्रेसची तयारी करतो. द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर. आता तो जो पार्टीचा जो दिवस होता तो जवळ येत चाललेला होता. अँड मॅडम लॉयझल सीम्ड सॅड, म्हणजे मॅडम लॉयझल म्हणजे मॅथिल्ड. ही जी काय मॅडम लॉयझल होती म्हणजे मॅथिल्ड होती, ही खूपच दुःखी वाटत होती, रेस्टलेस, अस्वस्थ वाटत होती. अँक्सियस थॉट हर ड्रेस वॉज रेडी दो हर ड्रेस वॉज रेडी. बघा, ती अस्वस्थ होती, ती चिंताग्रस्त होती, दुःखी होती. जरी तिचा ड्रेस हा तयार होता तरी सुद्धा लॉयझल दुःखी होती, म्हणजेच मॅथिल्ड ही काय होती, दुःखी होती. वन इव्हिनिंग हर हजबंड सेड टू हर व्हॉट्स द मॅटर. एका संध्याकाळी तिच्या पतीने तिला विचारले की नेमकं काय झालं. यू हॅव बीन ऍक्टिंग स्ट्रेंज दिस लास्ट 3 days. तू 3 दिवसापासून तू असं विचित्र वागतेस, नेमकं काय झालंय. शी रिप्लायड, आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स, नॉट अ सिंगल स्टोन टू वेअर. आय वुड रादर नॉट गो टू द पार्टी. ती म्हणते की मी नाराज आहे, कारण का तर माझ्याकडे दागिने नाहीत. साधा एकही स्टोन म्हणजे खडा एखादा मोती म्हणा तो कुठलाही माझ्याकडं मला परिधान करण्यासाठी, मला शरीरावरती म्हणा किंवा कुठे कानात गळ्यात वगैरे असं घालण्यासाठी एकही माझ्याकडे तो दागिना नाहीये. आणि मला असं वाटतं की मी त्या पार्टीला नाही गेलेलेच
चालेल असं ती म्हणते. यू कुड वेअर फ्लावर्स ही सेड, दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट दिस टाइम ऑफ इयर. तो म्हणतो तू काय कर, तर तू फुलं परिधान कर, म्हणजे तू फुलं घाल, माळ असं म्हणूयात. कारण का तर आता या वर्षामध्ये ती खरोखर खूपच ते फॅशनेबल वाटतंय फुलं घातलेलं. शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड, पण या गोष्टीने मात्र तिची खात्री पटली नाही, ती तयार झाली नाही. देन नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस. आता बघा, दुसऱ्या दिवशी ती आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली आणि तिचं जे काही दुःख आहे, जी वेदना आहे, त्याच्याबद्दल तिने तिला सांगितलं. मॅडम फॉस्टियर वेंट टू हर मिरर वॉर्डरोब, टूक आउट अ लार्ज बॉक्स. आता ज्या मैत्रिणींकडे ती गेलेली होती तिचं नाव मॅडम फॉस्टियर. मॅडम फॉस्टियर, तर ती आपल्या आरसा असलेल्या कपाटाकडे ती गेली. तिनं ते वॉर्डरोब म्हणजे कपाट, तर तिने ते कपाट उघडलं आणि त्यातनं एक मोठाचा मोठा बॉक्स तिनं काढला. ब्रॉट इट बॅक, ओपन इट अँड सेड टू मॅडम लॉयझिल. तिने तो काढला, तो बॉक्स घेतला, उघडला आणि तिला सांगितलं मॅडम लॉयझिलला, चूज माय डिअर, यातनं तुला निवड, तुला जे हवं आहे ते. फर्स्ट मॅथिल्ड सॉ सम ब्रेसलेट्स, देन अ पर्ल नेकलेस. पहिल्यांदा तिनं काही ब्रेसलेट्स बघितले, त्याच्यानंतर पर्ल नेकलेस तिनं बघितले. पर्ल मोती नेकलेस, मोत्याचे नेकलेस तिने सुद्धा बघितले. शी ट्रायड ऑन द ज्वेलरी इन द मिरर. आता हे सगळे ती ज्वेलरी जी तिच्या समोर त्या बॉक्समध्ये ठेवलेली होती ती प्रत्येक ती घालून आरशामध्ये ती बघत असायची. शी केप्ट आस्किंग, यू हॅव नथिंग एल्स. आणि एवढंच, तुझ्याकडे एवढंच आहे, ह्यापेक्षा तुझ्याकडे जास्ती नाही, असं ती सारखं ती विचारत असायची. वाय येस बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक. आहे ना माझ्याकडं, पण मला नेमकं माहित नाही की तुला नेमकं काय आवडतं ते, असं मॅडम फॉस्टियर या म्हणत होत्या. सडनली शी डिस्कवर्ड इन अ ब्लॅक स्टेन बॉक्स. आणि अचानक तिला एक काळा स्टेन डाग असलेला असा बॉक्स तिला सापडला. अ सुपर डायमंड नेकलेस, एक सुंदर असा डायमंडचा नेकलेस तिच्या समोर होता. अँड हर हार्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. आणि तिच्या हृदयाची जी स्पंदनं आहेत ती वाढली एका अनियंत्रित अशा इच्छेने, की जिच्यावरती नियंत्रण मिळवता येणं शक्य नाही, अशा इच्छेनं तिचं हृदय धडधडायला सुरुवात झाली. हर हँड्स ट्रम्बल्ड ॲज शी लुक इट. आता तिचे हात ट्रम्बल्ड, थरथरत होते ज्यावेळी ती त्याकडे पाहत होती. शी फास्टन इट अराउंड हर नेक अँड स्टूड लॉस्ट इन एक्स्टसी ॲज शी लुक ॲट हरसेल्फ. बघा, तिनं ते फास्टन केलं म्हणजे तिनं ते आपल्या गळ्यामध्ये घातलं आणि अँड स्टूड लॉस्ट इन एक्स्टसी. एक्स्टसी या शब्दाचा अर्थ परमानंद. ॲज शी लुक ॲट हरसेल्फ. आणि बघा, तिनं ज्या वेळेला ती स्वतःकडं तिनं पाहिलं आरशामध्ये, ती आपल्या गळ्यामध्ये ती घातलेलं, आणि ती खरोखरच एका परमानंदामध्येच ती हरवून गेली. देन शी आस्क्ड अँक्सियसली हेजिटेटिंग. आणि त्याच्यानंतर तिनं चिंतातुरपणे आणि अडखळत, घुटमळत, हेजिटेंटली, असं द्विधा मनस्थितीत अशा तिने तिला विचारलं, वुड यू लेंड मी धिस जस्ट धिस. ती तिला विचारते की तू मला हे देशील, फक्त हेच. वाय येस ऑफकोर्स, का नाही, देईन की, निश्चितच देईन. शी थ्रू हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक रॅप्चरसली अँड फ्लेड विथ हर ट्रेझर. तिनं काय केले तर आपले दोन्ही हात तिनं आपल्या मैत्रिणीच्या खांद्यावरती ठेवले, गळ्यावरती ठेवले, आणि अत्यानंदानं, आनंदानं ती तिथून आपला खजिना घेऊन, ते फ्लेड या शब्दाचा अर्थ पळून गेली, निघून गेली, वेगात ती तिथून निघून गेली, पळून गेली असं म्हणूयात. म्हणजे
पळून म्हणजे तशी पळून नाही, पण अत्यानंद खूप आनंदानं ती तिथनं वेगानं निघून गेली. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड. मॅडम लॉयझल वॉज अ सक्सेस. आता पार्टीचा जो दिवस होता तो अगदी जवळ आला आणि मॅडम लॉयझल मात्र एका यशामध्ये होत्या. ते यशस्वी झाल्यासारखे त्यांना वाटत होतं. शी वॉज प्रिटियर दॅन ऑल द अदर वुमन. तिथं असलेल्या सगळ्या इतर स्त्रियांपेक्षा ती जास्ती सुंदर दिसत होती. एलिगंट, मोहक दिसत होती. ग्रेशियस दिसत होती, म्हणजे आनंददायक दिसत होती. स्माइलिंग अँड फुल ऑफ जॉय. हसत होती आणि अत्यंत आनंद, पूर्णतः ती आनंदी होती. मॅडम लॉयझल म्हणजेच मॅथिल्ड ही सुद्धा. शी डान्स्ड वाईडली विथ पॅशन. आता ती अगदी वाईडली म्हणजे जंगली किंवा रानटी न म्हणता वेडावली सारखी अनियंत्रितपणे तिनं आवडीनं, प्रचंड तीव्र आवडीनं ती नाचली. फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्राइम्फ ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस. तर आपल्या सौंदर्याचा आणि आपल्या यशाच्या आनंदामध्ये ती सगळं काही विसरलेली होती आणि ती नाचत होती. फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस. आणि आनंदाच्या ढगांवरती ती तरंगत होती. मॅथिल्ड अँड हर हजबंड लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock इन द मॉर्निंग. तर मॅथिल्ड आणि तिच्या नवऱ्यानं ती पार्टी संपल्यानंतर साधारणतः 4 o'clock इन द मॉर्निंग म्हणजे पहाटेच्या 4 वाजता तिथून ते निघून आले. वेन दे वर फायनली इन द स्ट्रीट दे कुड नॉट फाइंड अ कॅब. ज्यावेळेला ते रस्त्यावरती आले त्यांना कॅब काही सापडू शकली नाही. दे वॉक डाऊन टुवर्ड द सीन टिल दे फाउंड वन. ते पुढं अगदी पुढं सीन पर्यंत ते चालत आले आणि तिथं मात्र त्यांना एक कॅब मिळाली. दे वेर ड्रॉप्ड ऑफ ॲट देअर डोअर इन द रिव डेस मार्टर्स. आता त्यांना त्या कॅबमधून म्हणजे टॅक्सीमधनं त्यांना रिव डेस मार्टर्स इथपर्यंत म्हणजे त्यांच्या दरवाजापर्यंत आणून त्या कॅबनं तिथं त्यांना सोडलं. अँड सॅडली इट वॉज ऑल ओव्हर फॉर हर. आणि दुःखानं तिच्यासाठी हे सगळं संपलेलं होतं. तो जो काही आनंद होता तो सगळा तिच्यासाठी संपलेला होता. इन फ्रंट ऑफ द मिरर शी टूक अ फायनल लुक ॲट हरसेल्फ इन ऑल हर ग्लोरी. अर्शापुढे ज्यावेळेला ती गेली आणि आपल्या ह्या सौंदर्याकडं, आपल्या या वैभवाकडं तिने एक अंतिम नजर टाकली. बट सडनली शी अटर्ड अ क्राय. अटर्ड म्हणजे उच्चारणे. आणि लगेचच ती रडायला सुरुवात केली तिनं. शी नो लॉंगर हॅड द नेकलेस राऊंड हर नेक. जो तिनं आपल्या गळ्यामध्ये जो नेकलेस घातलेला होता तो आता तिच्या गळ्यामध्ये नव्हता. व्हॉट इज द मॅटर आस्क्ड हर हजबंड. तिच्या नवऱ्याने विचारले की काय झालं, काय रडतेस. शी टर्न टुवर्ड्स हिम पॅनिक स्ट्रिकन. ती त्याच्याकडे वळली आणि पॅनिक स्ट्रिकन म्हणजे तीव्र भीती आणि दुःखानं त्रस्त जर्जर अशा स्थितीत ती बोलली. आय नो लॉंगर हॅव मॅडम फॉस्टियर्स नेकलेस. ती सांगते की माझ्याकडं मॅडम फॉस्टियर हिचा जो काही नेकलेस होता तो आत्ता माझ्याकडं नाही. म्हणजे तो तिच्याकडून तो पडलेला होता, हरवलेला होता. ही स्टूड अप डिस्ट्रॉट. तो त्रस्त होऊन तसाच तिथं उभा राहिला. व्हॉट, हाऊ, दॅट्स इम्पॉसिबल. तुमतो काय, कसं, हे अशक्य आहे असं तो म्हणतो. मित्रांनो, हा पहिला पार्ट इथंच संपतोय. याचा दुसरा पार्ट म्हणजे यातला पहिला पार्ट इथं संपतो. याचा दुसरा पार्ट मात्र तुम्ही नक्की बघा. तो मी लगेच अपलोड करेन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मित्रांनो.